नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता मंदाकिनीच्या घरून घाईघाईने आता मल्लिका ही आजीला घेऊन आणि अंशुमन सुस्मिताला घेऊन लगबगीने आता इकडे राजवाड्यांच्या घरासमोर येते. पण आता घरामध्ये सगळीकडे अंधार असतो आणि लाईट गेलेली असते, त्यामुळे आता इकडे लिफ्टसुद्धा नसते आणि दरवाजासुद्धा लॉक असतो. तर आता आजी म्हणते की लाईट गेली आहे वाटतं. मंदाकिनी म्हणते की काही जरी झालं ना, मला ना आता खूप मनस्ताप झाला आहे आई. काही जरी झालं तर मला आता आतमध्ये जायचं आणि आराम करायचा आहे. आजी म्हणते की अगं लाईट गेली ना, मग चल आपण थोडा वेळ आता बाहेर तरी फेरफटका मारू. तर मल्लिका म्हणते की बरे आहात ना तुम्ही आई, आणि माझ्याकडे ना दुसरी चावी आहे असे म्हणत आजी म्हणते की मग उघड ना. आणि लगेच आता मल्लिका दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. तर बघतेच काय, तो थरथराट आणि प्रेमाचा तो नजारा बघून आता मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो. अंशुमन, सुस्मिता, मल्लिका, आजी चौघेही आता त्या हॉलमध्ये येताच आता समर आणि स्वानंदी एकमेकांच्या मिठीत डोळे झाकून हरवून गेलेले असतात. आणि दोघांनाही त्यांचा तो प्रेमस्पर्श हवा हवासा वाटत असतो. आणि ते बघताच इकडे मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकते. आजी आणि सुस्मिता मात्र गालातल्या गालात हसत समर आणि स्वानंदीकडे बघत असतात. तर हळूच आता मल्लिका म्हणते की एक्सक्यूज मी, आणि लगेच समर स्वानंदी भानावर येतात. तर मल्लिका म्हणते की काय समर, पार्टी वगैरे होती की काय, आणि आम्हाला सांगायचं ना, आम्ही लगेच निघून आलो असतो. तर ते ऐकताच आता आजी म्हणते की अहो सुनबाई, म्हणून तर तुम्हाला नाही सांगितलं. तर मल्लिका आईकडे बघते आणि आजी म्हणते की पार्टी बिर्टी काय नव्हती सुनबाई, अहो दोघांची ही डिनर डेट होती आणि पिंट्याने स्वतः आता स्वानंदीसाठी त्याच्या बायकोसाठी स्वयंपाक बनवला आहे. तर मल्लिकाला अजूनच धक्का बसतो. मल्लिका म्हणते की हो का समर, तू जेवण बनवलंस, मग आम्ही तर जेवायला यायलाच हवं होतं. मल्लिका म्हणते की बरं काही हरकत नाही, आत्ता आम्ही टेस्ट करू. तर आता आजी म्हणते की मल्लिका अगं काहीही काय बोलतेस, त्यांच्या डिनर डेटच्यामध्ये आपण कशाला तडफडायचं. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की आम्ही जर आलो असतो तर तेवढंच एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आणि जरा बरं वाटलं असतं. आणि मल्लिका म्हणते की तसंही आता समर आणि स्वानंदीचं हे डेट बीट सेलिब्रेट करायचं वय राहिलं का. तर आता समर म्हणतो की यात वयाचा काय प्रश्न आला काकू, मला वाटलं डेट करावी म्हणून मी केलं. आणि समर म्हणतो की यामध्ये प्रेम महत्त्वाचं. तर मल्लिका म्हणते ते सुद्धा खरंच आहे समर. आणि स्वानंदी म्हणते की काकू तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुमच्यासाठी जेवण गरम करू का. तर आजी म्हणते की ती जेवून आली आणि परत जर तिला भूक लागली असेल ना तर तिची घेईल ना ती. तेवढ्यात आता अंशुमन रागाने सुशकडे बघत म्हणतो की सुश जाऊयात ना आपण आपल्या बेडरूममध्ये, आणि गुड नाईट असे म्हणत आता अंशुमन निघून जातो. आता मल्लिका तिथेच उभा असते. तर आजी म्हणते की मल्लिका जर तुला जेवायचं असेल तर जेव. तर मल्लिका म्हणते नाही नाही, आणि आजी म्हणते मग जा ना झोपायला. आणि मल्लिका आता निघून जाताच इकडे आता आजी समरला तिकडे घडलेली सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की आम्ही मंदाताईच्या घरी गेलो होतो आणि मंदाताई मल्लिकाने खूप छान स्वयंपाक केला आणि आम्ही खूप छान जेवलो. आणि इकडे आता आजी म्हणते की आमची कामगिरी फत्ते झाली आणि तुम्ही दोघांनी एकत्र टाईम घालवला, खूप छान वाटलं की नाही, आणि मध्ये मध्ये असा टाईम घालवायचा असतो. आजी आपल्यासाठी एवढं करते ते बघून समर म्हणतो आजी तू क्यूट आहे. तर आजी म्हणते बरं आता या क्यूट आजीला ना झोप आली. तर आता समर म्हणतो की तू झोप आता आणि गुड नाईट. इकडे आता तणतण पाय आपटत आता मल्लिका ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि अंशुमनला म्हणते की त्या समरला एकांत हवा आहे, त्याला डिनर डेट करायची आणि त्याला एकत्र टाईम स्पेंड करायचा, एकत्र टाईम घालवायचा, आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ना घराबाहेर हाकलवलं. आणि मल्लिका म्हणते की आधिराला ना माझ्या हातचं खायला कधीच आवडत नाही, पण आज तर बघ ना कशी हट्टाला पेटली होती. आणि अंशुमन म्हणतो की तिचा तो सासरा आणि मुलगा बघितला ना, तो कसा नवरा कसा आपल्याला वेळ घालवत होता. तर मल्लिका म्हणते की ती सगळी शहाणी आहेत. आणि तेवढ्यात आता सुस्मिता ही हसत हसत पळत तिथे येते आणि म्हणते की अंश अहो हा रील बघा ना. तर लगेच आता अंश म्हणतो की मुस्काट फोडीन आणि फोन फोडून टाकीन, लगेच तो फोन बाजूला ठेव. तर आता मल्लिका म्हणते की अंशुमन आणि स्वानंदीचं कौतुक ती नाही करणार तर कोण करणार. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की स्वानंदी तिची लाडकी बहीण आहे ना, तिचं कौतुक तीच करेल. तर आता सुस्मिता म्हणते की बरोबर आहे, आणि मॉम इन लॉ मला उद्या नागपंचमी आहे ना, तेव्हा आता हा रील करायचा आहे. तर आता मल्लिका म्हणते की काय म्हणाली, उद्या नागपंचमी. तर सुस्मिता म्हणते हो. आणि सुस्मिता तिथून जाताच आता विचार करत मल्लिका म्हणते उद्या नागपंचमी आहे, आणि हात करत मल्लिका म्हणते की आता ही नागिन बघ कसा फणा काढते ते. आणि इकडे आता समर बेडरूममध्ये येतो. स्वानंदी साडी घालून तो ड्रेस काढून ठेवते. समर म्हणतो की अहो तुम्ही ड्रेस का काढला. तर स्वानंदी म्हणते की असे कपडे मी कधी घातले नाही आणि घरातले सगळे आले ना म्हणून मला थोडं ऑकवर्ड वाटलं.
आणि स्वानंदी म्हणते की म्हणजे हे आपल्यासाठी झालं. तर समर म्हणतो की अच्छा, म्हणजे आपल्यासाठी. समर म्हणतो की जग इकडल्या तिकडे जरी झालं तरी आपण आपल्यासाठी खासच राहणार आहोत. आणि इकडे आता स्वानंदी प्रेमाने समरच्या खांद्यावर हात ठेवताच दरवाजावर टकटक आवाज येतो. तर समर डचकत म्हणतो की आत्ता कोण आलंय. आणि पटकन आता समर हा दरवाजा उघडतो. तर मल्लिका तिथे येते आणि म्हणते की येऊ का आज समर. तर समर म्हणतो ये ना काकू. मल्लिका म्हणते सॉरी डिस्टर्ब केलं नाही ना. तर आता नाही. तर समर म्हणतो बोल ना काकू. तर मल्लिका म्हणते अरे उद्या नागपंचमी आणि उद्या पुरणाचे 111 मोदक करायचे, विसरलास का तू समर. आपल्याकडे पद्धत आहे ना, म्हणून स्वानंदीला सांगायला आली होती. आणि मल्लिका म्हणते उद्या सगळ्या नैवेद्याचा स्वयंपाक आहे बरं का. मल्लिका म्हणते की नागपंचमीचा स्वयंपाक काय असतो माहिती आहे ना, तळायचं नाही आणि उकडायचं. आणि मल्लिका म्हणते म्हणून मी म्हटलं स्वानंदीला आठवण करून द्यावी. तर समर म्हणतो बापरे, म्हणजे एवढं सगळं करायचं आहे का. आणि लगेच आता समर म्हणतो की मग स्टाफला अगोदरच सांगायला हवं. तर मल्लिका म्हणते की स्टाफने का करायचा, स्वानंदीने स्वतः सगळा स्वयंपाक करायचा आहे. मल्लिका म्हणते की तू स्वतःच्या हाताने हा स्वयंपाक केला पाहिजे आणि हे पुण्य तुला लाभलं पाहिजे स्वानंदी. आणि स्वानंदी म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका, मी करेन सगळा स्वयंपाक. आणि तेवढ्यात आता आजी समरच्या बेडरूममध्ये येताच मल्लिकाला बघते. तर आजी म्हणते मल्लिका तू इथे काय करते. मल्लिका म्हणते की उद्या नागपंचमी आहे म्हणून स्वानंदीला आठवण करून द्यायला आली होती. आजी म्हणते चक्क तू, मला तर आश्चर्य वाटतंय बाबा. आणि स्वानंदी म्हणते की काकू म्हणतात ना आपली प्रथा आहे ना, तर मी सगळा स्वयंपाक करेन. आणि इकडे आता सुस्मिता बेडरूममध्ये येत आता अंशुमनला आता रील समोर आणते आणि म्हणते की अंश चला आता मी नागिन आणि तुम्ही नागोबा, आपल्याला रील करायचा आहे. तर आता अंशुमन म्हणतो की उचलतो फोन नाही तर फोडून टाकीन, म्हणे आली नागिन बनायला. आणि सुस्मिता निघून जाते. तर तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि म्हणते की आत्ता खरी मजा येणार आहे. तर आता अंशुमन म्हणतो की काय मम्मा. तर आता मल्लिका म्हणते की आता झोपायचं नाही, आता झोप उडवायची. आणि इकडे आता रात्रीच आता स्वानंदी सगळी किचनमध्ये येऊन तयारीला लागलेली असते. आणि समरही आता किचनमध्ये येतो. आणि इकडे आता समरसुद्धा स्वानंदीला स्वयंपाकात मदत करू लागतो. समर म्हणतो की मलासुद्धा आता चांगला स्वयंपाक यायला लागला आहे बरं का. आणि समर म्हणतो की तुम्ही जेवढं सांगा ना तेवढंच मी करीन. तर आता स्वानंदी म्हणते तुमच्या झोपेचं काय. आणि आता समर ऐकायला तयार नसतो. समर म्हणतो की स्वानंदी सांगा मी काय करू, तुम्ही सांगाल ते मी करतो. आणि दोघेही आता स्वयंपाकात आता एकमेकांना मदत करू लागतात. आणि इकडे आता प्रेमाने समर आता पीठ मळू लागतो. तर त्या पिठाचे हात आता समर हा स्वानंदीच्या गालाला लावतो. आणि लगेच आता जीभ खात म्हणतो की सॉरी. आणि त्याचे पिठाचे हात दाखवत पुन्हा त्या पिठाच्या हाताने आता यस लिहितो. आणि प्रेमाने स्वानंदीच्या गालाचं पीठ आता समर त्याच्या गालाला ते एकदम गालाला गाल टच करून लावतो. आणि इकडे आता मल्लिका आणि सुस्मिता दरवाजातून ते सगळं बघू लागतात. तर सुस्मिता म्हणते की किती छान रोमांस करतायत दोघं. तर आता मल्लिकाच्या तळपायाची आग पुन्हा एकदा मस्तकात जाते. आणि मल्लिका म्हणते तू विसरलीस का, जेव्हा तू घरी आली होती तेव्हा याच ताईने तुझ्या थोबाडीत मारली होती. आणि लगेच आता आपण लग्न करून ज्यावेळेस घरी आलो होतो त्यावेळेस खरोखर ताईने आपल्या थोबाडीत मारली होती हे आता सुस्मिताला आठवतं. मल्लिका म्हणते की आणि एवढंच नाही तर सगळ्या लोकांसमोर तुझा इन्सल्ट केला होता सुश. आणि मल्लिका म्हणते तू सगळं विसरली का. आणि आता मल्लिका सुस्मिताने काय करायचं हा प्लान आता तिच्या कानात सांगते. तर अंगठ्याने दाखवत आता सुस्मिता म्हणते की ओके. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी दोघेही आता पुरण तयार करून आता बरोबर नैवेद्य तयार करू लागतात. आणि स्वानंदी ते उकडायला ठेवते. आणि समरने आता झोप येऊ नये म्हणून स्वानंदीसाठी चहासुद्धा केलेला असतो. आणि आता ते मोदक उघडायला 8 ते 10 मिनटं लागणार असल्यामुळे समर म्हणतो की तोपर्यंत आपण चहा घेऊयात. आणि आता समर आणि स्वानंदी चहा घेऊन आता बाहेर चहा पिण्यासाठी जाताच इकडे मल्लिका किचनमध्ये येते. आणि ते सगळं बघून मल्लिका विचार करते की बापरे आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि लगेच आता समर स्वानंदी बाहेर गेल्यानंतर मल्लिका आता ते पुरण बघते. आणि त्या पुरणामध्ये आता खूप सारं मीठ टाकायला आता मल्लिका पुढे येते. आणि इकडे त्याच वेळेस मात्र आता स्वानंदी पटकन आता किचनमध्ये येते. तर बघते तर काय मल्लिका ही मीठ टाकत आहे. तर आता पटकन स्वानंदी विचार करते की आता ना काकूला पुराव्यासकट पकडायचं. आणि पटकन आता तिचा मोबाईल घेऊन स्वानंदी आता इकडे त्यामध्ये मीठ टाकणाऱ्या मल्लिकाचा व्हिडिओ शूट करते. आणि त्याचबरोबर आतमध्ये येताच आता
इकडे स्वानंदी म्हणते की काकू तुम्ही काय करता इथे. तर मल्लिका जाम घाबरते आणि आता समोर मल्लिकाचा खरा चेहरा पुराव्यासकट दाखवून आता स्वानंदी आता समरला मल्लिकाचा खरा चेहरा कसा दाखवते. आणि मल्लिका आता तोंडावरती आपटून समर आता मल्लिकाचे खरे रूप समोर येताच आता मल्लिकाला कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.